दुपारच्या सत्रात सामना सुरू होतोय. एकावन्न श्री स्वामी समर्थ वर्य पडेल पनाम फ्रेंडशिप चेंदवन. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपला एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपला एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत गोपाळ भट्टा यांना आपण स्टकिंग एंडला पाहतोय. गेले कित्येक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेट पटलावर अधिराज्य गाजवलंय. त्यांच्या साथीने एक पीटर फर्नांडिस फलंदाज पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कने टेप बॉलचं पहिलं षटक घेऊन येतोय. गोलंदाज जतीन कांबळे इस मॅच ऑन ॲक्शन मध्ये स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालेत. बॅटर गोपाळ भट्टा पहिला बॉल खेळण्यासाठी महत्त्वाची मॅच दोन्ही टीमसाठी. पहिला बॉल सन्मान दिला गेलाय. चांगला चेंडू होता. चांगल्या चेंडूचा सन्मान, खराब चेंडूचा समाचार क्रिकेटचे परिसूत्र आणि या परिसूत्राचा वापर निश्चितच फलंदाज गेले कित्येक वर्ष करत आले आहेत. आज ते गेला पण पाहिजे तर पहिला बॉल तो चांगला होता आणि चांगल्या बॉलला योग्य तो सन्मान दिला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट हा खेळ खेळत असताना निश्चितच आत्मविश्वासाने तुम्हाला खेळावं लागतं. अतिरिक्त उसik येतोय चेंडू. पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा बॉल ऑप्टिकच्या बाहेरून चेंडू बराचसा बाहेर गेला होता. टेप बॉल टाकणं तितकंसं सोपं नाही आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा याने खर्च केल्या होत्या. जतीनने पहिल्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं तर त्याच्यावरच जबाबदारी दिली गेली. यावेळेस देखील टप्पा खाल्यानंतर बराचसा बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. यस, रिव्ह्यूची मागणी केली गेली. लगेचच स्ट्रॉंग रूममध्ये चाचपणी इथे केली जाईल. MS स्पोर्ट्स यूट्यूब माध्यमातून आपण ही क्रिकेट स्पर्धा थेट प्रक्षेपित पाहतोय. आमचे तिसरे पंच इथे उपलब्ध आहेत. काहीच वेळामध्ये आपण हा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवतोय. गोपाळ भट्टा यांना आपण स्टकिंग एंडला पाहतोय. नॉस्टिक एंडला पीटर फर्नांडिस फलंदाज. टेप बॉलचं षटक आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर एकही क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळणार नाही. काहीच वेळामध्ये हा डिसिजन आपल्यापर्यंत आपण पोहोचवतोय. यस, वाईड बॉलचा इशारा आलाय पंचांचा. फिल्डिंग करणारी टीम आपला रिव्ह्यू आपण गमावलात. यानंतर आपण रिव्ह्यू घेऊ शकत नाहीत. याचा फटका चांगला आहे परंतु चेंडू जाईल डिक्लेअर झोनमध्ये. 1 धाव मिळणार आहे. चांगला चेंडू होता. त्या चांगल्या चेंडूवर मागील क्षेत्रात फटका खेळला गेला. या आधीचा आपण सामना पाहिला तर 101 धावा कुठल्या गेल्या होत्या या टीमकडून. 102 धावांचं लक्ष होतं कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरी क्रिकेट टीम समोर, परंतु ते 102 धावांचं लक्ष पार करता आलं नाही. आणि त्यानंतर फ्रेंडशिप चेंदवन हा क्रिकेट संघ विजयी ठरला. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर स्वामी समर्थ वॉरियर्स पडेल या क्रिकेट टीमने 47 धावांचा पाठलाग सहजरित्या केला. गोलंदाज जतीन पुढचा बॉल घेऊन सज्ज झालाय. समोर गोपाळ भट्टा एक अनुभवी असे खेळाडू आहेत. ऑप्टिकच्या बराचसा बाहेर प्रथमतः बॅटरकडून चुकला, त्यानंतर विकेट किपरकडून देखील चुकतोय. वाईड बॉल +1 अशा एकूण 2 धावा या चेंडूवर मिळत आहेत. अतिरिक्त धावा या षटकामध्ये गणल्या जात आहेत. अतिरिक्त धावा निश्चित नोंदवल्या जात आहेत. आपण पाहिलं पहिल्या मॅचमध्ये पहिलं षटक अतिशय चांगल्या रीतीने हाताळलं होतं जतीन यांनी, परंतु या मॅचमध्ये पाहिलं तर कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी. पुन्हा एकदा पाहिलं तर पुन्हा एकदा वाईड बॉल. वाईड 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 पाहायला मिळत आहेत. तब्बल आतापर्यंत या षटकामध्ये पाहिलं तर 4 वाईड बॉल आले आहेत. एक्स्ट्रा बॉल, एक्स्ट्रा धावा. धावा कशा येऊ, धावा भरपूर महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक धावेला किंमत आहे आणि त्यामुळे या धावा भरपूर महत्त्वाच्या ठरत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. सवेत खेळ आहे. भरपूर उंच उडालाय चेंडू. क्षेत्ररक्षक कॅच
टिपण्यासाठी प्रयत्न करतायत परंतु हवेचा वेग आणि त्यामुळे या कॅचचा अंदाज आला नाही फिल्डरला. 2 धावा, 2 धावा या चेंडूवर मिळतील. एक चांगली फिल्डिंग इथे करावी लागेल. अशा अपचान्सला तुम्हाला फुल चान्स बनवावा लागेल कारण समोर एक तगडा ताकदवान संघ आपण पाहतोय. फ्रेंडशिप चेन 1 दोन्ही बलाढ्य संघ, दोन्ही संघांमध्ये पाहिलं तर दर्जेदार खेळाडू आहेत. दोन्ही संघांमध्ये ही लढत पाहण्यायोग्य असणार आहे. गोपाळ बट्टा स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालेत. हीच गोपाळ बट्टा यांच्याकडून देखील चांगली फटकेबाजी आपण पाहिली याआधी अनेक स्पर्धांमधून. याही वेळेस चेंडू विकेट किपरकडे जातोय. वाईट बॉलचा इशारा आलाय. अजून एक वाईट बॉल. तब्बल 5वा वाईट बॉल या षटकामध्ये टाकला गेलाय. कुठेतरी पाहिलं तर आता दिशाहीन प्रकारची गोलंदाज जतीन यांच्याकडून होताना पाहायला मिळते. टप्पा आणि टप्प्यासोबत दिशा वेग हे योग्य असणं खूप गरजेचं आहे गोलंदाजी करत असताना. आणि त्याचमुळे जर का पाहिलं तर जतीन यांना आता मात्र योग्य टप्प्यावरची गोलंदाजी करावी लागेल. लाईन लेंथमध्ये सुधारणा करावी लागेल कारण 5 वाईट बॉल या षटकामध्ये आतापर्यंत टाकले गेले आहेत. वेगवान चेंडू तेच तरार भन्नाट वेगाने डिलिव्हर केलाय परंतु पुन्हा एकदा चेंडू ऑप्टिकच्या बराचसा बाहेर. वाईट बॉल. तब्बल 6वा वाईट बॉल इथे पाहायला मिळतोय. आता चर्चा करतोय कॅप्टन जतीन समवेत. मैदानाच्या आतमध्ये चर्चा होणं खूप गरजेचं होतं, महत्वाचं होतं. आणि त्यानंतर विकेट किपरच्या क्षेत्रात देखील ते बदल केला गेलाय. विकेट किपर देखील बदलला गेलाय की जतीन पुढचा बॉल घेऊन सज्ज होत आहेत. आता जतीन यांच्यावर देखील दबाव असणार आहे या मॅचमध्ये कारण 6 वाईट बॉल टाकलेत. एकदा आता तर पॅड लाईनवर चेंडू टाकला होता, पायाच्या दिशेने चेंडू टाकला होता. पाहूया किती धाव मिळते या चेंडूवर. ऑन साईडला खेळलाय खरा परंतु तिथे 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. 10 धावा धावपलकावर पहिल्या षटकाचा खेळ चालू. माफ करा 11 धावा. टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय श्री स्वामी समर्थ ओरियस पडेला क्रिकेट संघ. वा जबरदस्त फटका. शॉर्ट आर्म बुलचा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी पीटरच्या बॅट मधून एक दमदार फटका पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले आपण पुन्हा एकदा पाहतोय. आखूड टप्प्याचा बॉल होता. त्या आखूड टप्प्याच्या बॉलला पाठवलंय थेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी एक दर्जेदार फटका इथे सजवला गेला बॅटर पीटरच्या बॅट मधून. पहिल्या षटकामध्ये दबाव आता गोलंदाजी करणाऱ्या संघावर कारण तब्बल 17 धावा आता 5 चेंडूमध्ये ते नोंदवल्या गेल्या आहेत. सिक्सर सुप्रीमो या बॉलने ही स्पर्धा खेळवली जाते. दिनेश गावकर मित्रमंडळ आयोजित ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित प्रीमियर लीग लिलाव पद्धतीने क्रिकेट स्पर्धा खेळली जाते. आजच्या दिवसामध्ये आपण 4 संघ पाहतोय खेळत असताना. पुढचा बॉल देखील एक अप्रतिम फटका पाहायला मिळतोय बॅटर पीटर यांच्या बॅट मधून. यावेळी चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार बॅक टू बॅक दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय पीटरच्या बॅट मधून. पहिल्या षटकाचा खेळ पाहिला तर तब्बल 23 धावा पहिल्या षटकामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ पाहिला तर पहिल्या षटकामध्ये आल्या 23 धावा. पहिले षटक भरपूर मागणं ठरलं. आता गोलंदाजी मार्ककडे गोलंदाज निखिल परकरा गोलंदाज सज्ज होते. देवगड तालुक्यातील एक नामांकित गोलंदाज निखिल यांची ओळख आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक स्पर्धा देखील आपल्या गोलंदाजीने गाजवल्यात. निखिल गोलंदाजी मार्ककडे सज्ज झालेत. षटक क्रमांक टाकण्यासाठी दुसरं पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा इथे कुठल्या गेल्या भागड षटक ठरलं. आता मात्र पॉवर प्ले षटक असेल परंतु ज्या पॉवर प्लेमध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 असगलच्या बाहेर असतील.
फटका फसलाय, चेंडू हवेत उडालाय. यष्टीरक्षक प्रयत्न करत होते परंतु तिथे चेंडू थोडासा लांब पडला यष्टीरक्षकांपासून आणि त्यानंतर एका धावेसाठी पुढचा बॉल. चांगला फटका मिड ऑफला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामधून चेंडू निसटतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय, चेंडू अडवतोय, करतोय परतावा. तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली. आता तर पुन्हा एकदा पीटर स्टॅकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. मागच्या षटकातील शेवटच्या 2 बॉलला 2 षटकार म्हणजे षटकारांची पहिली हॅट्रिक पीटरच्या बॅटमधून पाहायला मिळेल का? पुढचा बॉल पीटर यांच्यासाठी. चांगला फटका मिड ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. कॅच टिपला गेला. आउट होतील फलंदाज पीटर. पहिला धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. एक चांगलं क्षेत्ररक्षण तिथे करत असताना आपण पाहतोय श्री स्वामी समर्थ ऑरियस पडेल या क्रिकेट संघाचा क्षेत्ररक्षक आउट झालाय. फलंदाज पीटर ज्याने पहिले 2 षटकार खेचले होते. टेप बॉलवरती 2 षटकार पीटरच्या पॅटमधून पाहायला मिळाले होते. पंचवीसच्या धावसंख्येवर पहिला धक्का बसलाय. पीटरला माघारी परतावं लागलाय. सचिन आचरेकर यांच्या माध्यमातून भरपूर उंच गेला होता. ती गगनाला भिडणारा हा फटका होता. जज करणं सोपं नव्हतं परंतु शेवटच्या क्षणी तो झेल एका हाताने टिपला गेला. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण हे पाहतोय सर्व काही दृश्य. खूप चांगलं कॅमेरा वर्क तेथील इथे पाहायला मिळते. वाह, तो जबरदस्त कॅच आपण पाहतोय. या कॅचेस भरपूर महत्वाच्या ठरत असतात मॅच खेळत असताना, कारण कॅचेस विन द मॅचेस बोललं जातं आणि ती कॅच खूप महत्वाची होती. गणेश यांची विकेट सलगच्या दुसऱ्या बॉलला इथे विकेट प्राप्त केली. आता हॅट्रिक बॉल असणार आहे गोलंदाज निखिल यांच्यासाठी. स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक नोंदवण्याचा बहुमान मिळेल का गोलंदाज निखिलला, का मात्र अनिकेत ज्याने मागच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली तो अनिकेत या कशा प्रकारे बॅटिंग करतो या मॅच मध्ये, ती जबाबदारी आता अनिकेत याच्यावर दिली गेली आहे. लवकरच बॅटर अनिकेत स्ट्राईक एंडला सज्ज झालाय. हॅट्रिक चेंडू बॅकफुटला सरकत असा एक चांगला फटका इथे खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवेल तोपर्यंत एकच धाव इथे कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेसाठी नाही प्रयत्न केले गेले. तर हॅट्रिक चेंडू होता. थोडा काळ चेंडू हवेत होता परंतु मिड विकेट क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेच्या दिशेने होता आणि त्याचमुळे भरपूर लांब पडला क्षेत्ररक्षकापासून हा चेंडू. एक धाव कंप्लीट केले. स्ट्राईक रोटेट सेकंड आता गोपाळ भट्ट असतील. गोपाळ भट्टे यांच्याकडून देखील भरपूर अपेक्षा असणार आहेत टीम साथीदारांना. स्वतः टीमचे कॅप्टन आहेत. या मॅच मध्ये पाहिले तर पीटरने भरपूर चांगली सुरुवात मिळवून दिली आपल्या टीमला. बॅकवुडसारखा एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. षटक समाप्त होते. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. या षटकाचा लेखाजोखा पाहिला तर एक दर्जेदार गोलंदाजी. जर का पाहिलं तर अवघ्या 3 धावा खर्च केल्यात आणि 2 गडी बाद केलेत. जबरदस्त गोलंदाजी. कमबॅक महत्वाचा होता. तो कमबॅक इथे या गोलंदाजीमध्ये केला गेलाय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा आल्या होत्या परंतु या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. 2 महत्वपूर्ण गडी बाद केलेत. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. अचूक टप्प्यावरची एक भेदक गोलंदाजी, धारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज निखिल यांच्या माध्यमातून. पहिली 2 षटकं पाहिली तर 26 धावा गडी बाद झाले 2. आता तर गोलंदाजी बाकडे गोलंदाज सज्ज होतोय. सूरज राऊत मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता. 1 षटक हाताळलं होतं. एका षटकामध्ये 2 गडी बाद केले होते आणि अवघ्या 4 धावा खर्च केल्या होत्या.
तो सूरज राऊत गोलंदाजी माकडे सज्ज झालाय. सूरज याचा चेंडू चेंडू खेळला गेला हवेत भरपूर उंच जाईल चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. सूरज राऊत याचा पहिला बॉल आणि पहिला बॉल लॉंगॉन सीमारेषा बाहेर फेकून दिलाय 6 धावांसाठी षटकार आलाय. वा पहिलं षटक पहिल्या षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग झाली. दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर निखिल यांनी कमाल केली परंतु तिसऱ्या षटकाची सुरुवात षटकाराने होत असताना आपण पाहतोय. चांगले फलंदाजी पहिल्या बॉलला मागच्या मॅच मध्ये देखील अनिकेत यांनी जबरदस्त खेळ केला होता. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण ते रिॲक्शन पाहतोय अनिकेत यांच्या चेहऱ्यावर. चेंडू मारल्यानंतर नक्कीच अनिकेत यांना माहीत होता चेंडू निश्चितच सीमाच्या बाहेर जाईल. तो आत्मविश्वास त्यांच्यामध्ये होता. ते 6 धावा इथे वसूल केले गेले. तर पहिल्याच बॉलला इथे सूरज राऊत या गोलंदाजावर आता दबाव टाकला गेलाय. पुढचा बॉल टाकण्यासाठी सूरज पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर असणारे अनिकेत. वेगवान 33 चेंडू अतिशय वेगान चेंडू डिलिव्हर केलाय. सिंगल धाव ते पळून पूर्ण केले गेले. सन्माननीय श्री सैनाथ काळे उद्योजक आहेत. विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आपले मनपूर्वक सहर्ष स्वागत. एक प्रसिद्ध बिल्डर आहेत. विनंती असणार आहे आपण व्यासपीठावर स्थानापन्न होऊन आपण या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. हा क्रिकेटचा खेळ भरपूर प्रेक्षक ही मॅच पाहण्यासाठी आलेत. यावेळी चेंडू हवेत खेळला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय टिपलाय जाईल आउट. फलंदाज गोपाळ भट्ट यांची खेळी या मॅच पुरती थांबते. मैदानाच्या आतमध्ये दाखल होते बॅटर गुरु गुरु बुडिये. हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेल्या बॅटिंगसाठी त्याच्या रूपाने स्ट्रायकिंग एंडला गुरु पाहायला मिळतील. कॅच आउटच्या स्वरूपात गोपाळ भट्टे यांची विकेट प्राप्त केले. सूरज राऊत या गोलंदाजाने षटकार जरूर मारला गेला होता परंतु त्यानंतर तो कमबॅक केलाय. परंतु याही पुढे अशाच प्रकारच्या गोलंदाजीची आवश्यकता असेल. हा सामना निश्चितच चुरशीचा होईल. पहिलं षटक पाहिलं तर फलंदाजांनी गाजवलं. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीची कमाल पाहायला मिळाली. तिसऱ्या षटकात काही अंशी गोलंदाज काही अंशी फलंदाज पाहायला मिळतात. आतापर्यंत वाईट बॉलचा इशारा पंचांचा एक्स्ट्रा बॉल पाहायला मिळतो. टप्पा खाल्यानंतर अतिशय वेगान चेंडू विकेट किपरकडे गेला होता परंतु दिशाहीन ती दिशा योग्य होती. ती दिशा या चेंडूवर नव्हती. अगदी ऑप्टिकचा बराचसा बाहेर चे क्षेत्र गोलंदाजीसाठी आखून दिले. क्षेत्राच्या बाहेरून चेंडू गेला विकेट किपरकडे. त्यानंतर व्हाईट बॉल इथे घोषित करण्यात आला. फटका फसलाय. चेंडू हवेत. विकेट किपर कॅच खाली आले आहेत परंतु इथे कॅच ड्रॉप रन आउट. गुरु इथे आउट होता येतं. निश्चितरूपाने आपण पाहिलं तर कॅच उडाले होते आणि कॅच ड्रॉप झाले परंतु गुरु पॉपिंग क्रेसमधून बाहेर निघाले होते. लक्ष नव्हतं गुरु यांचा. कॅच सुटले आणि त्यानंतर लगेच जतीन यांनी चेंडू तो एस्ट्यांना लावला आणि गुरु इथे बाद होताना पाहायला मिळत आहेत. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय घाटवाळ दाखल होत आहेत फलंदाजीसाठी. अजून एक हार्ड हिटर म्हणजे ज्यांची ओळख आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठे फटके मारण्यासाठी पटाईत आहेत परंतु या क्षणी तो संयम महत्त्वाचा ठरेल.
अक्षय घाटवळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय स्ट्राईक एंडला. सूरज राऊत या मॅच मध्ये आता कमबॅक करतोय. पुढचा बॉल ओ बॅटला स्पर्शाला त्यानंतर एसट्यांना आदळला. त्रिफळा उद्ध्वस्त झाले. त्रिफळाचे बॅटर अक्षय घाटवळे यांचे देखील विकेट प्राप्त केले. गोलंदाज सूरज राऊत याने षटकार जरूर आला होता पहिल्या चेंडूवर, परंतु त्यानंतर तो कमबॅक महत्वाचा तो कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करत असताना सूरज राऊत जबरदस्त गोलंदाजी. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय पॅटची आतमध्ये कट आणि त्यानंतर चेंडू जाऊन थेट आढळला. एसट्यांवर त्रिफळ उद्ध्वस्त झाल्या. या षटकाचा विचार केला आतापर्यंत 2 गडी बाद केलेत. एक रनआउटच्या स्वरूपात देखील गडी बाद झालाय. म्हणजे एकंदरीत 3 विकेट क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी ते प्राप्त झाले. या षटकामध्ये तो कमबॅक केला महत्वाचा होता. 5 गडी बाद 34 धावा या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. चौतीस धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात बाठर मैदानाच्या आतमध्ये गौरेश दाखल झालेत खेळण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला असतील सूरज राऊत यांनी कमाल केली आहे. अक्षय घाटवळ यांची विकेट. हिचा पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होत आहेत सूरज. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहिली. पहिला षटकार आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर कमबॅक गोलंदाज सूरज राऊत यांचा. चांगला फटका पाहायला भेटते. पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक काही थोडासा फंबल झालाय, त्याचा फायदा घेतला गेलाय आणि एक धाव इथे पूर्ण केली गेली आहे. एक धाव कंप्लीट इथे होते. दोन्ही बॅटर सुखरूप पॉपिंग क्रेज मध्ये पोहोचतायत. षटक समाप्त होते. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या षटकामध्ये 23 धावा होत्या, परंतु त्यानंतरची 2 षटकं पाहिली दर्जेदार फेकले गेले आहेत. फक्त 12 धावा. निखिल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्केट सज्ज होतोय. पहिला बॉल निखिल यांचा समोरच्या दिशेने खेळलाय. फटका. प्रयत्न चांगले होते, परंतु डोक्यावरून चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. चांगला फटका इथे सजवला गेलाय. लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे पाठवलंय. गौरेश यांच्या बॅट मधून षटकार आलाय. पहिल्या षटक फलंदाजांनी गाजवलं, त्यानंतर 2 षटकं पाहिले तर गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. चौथ्या षटकाची सुरुवात षटकाराने होते. यावेळेस खेळला ऑन साइडला फटका. क्षेत्ररक्षक करतायत प्रयत्न, परंतु पडलेत प्रयत्न अपुरे. चेंडूला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी षटकारानंतर हा चौकार आलाय. जबरदस्त फलंदाजी आता मात्र या ओव्हरच्या सुरुवातीस गौरेशच्या बॅटमधून होत असताना आपण पाहतोय. चांगला फटका पाहायला मिळाला. अकूट टप्प्याचा बॉल होता. अकूट टप्प्याच्या बॉलवर ऑन साईडला स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून तो फटका खेळला गेलाय. क्षेत्रविरचनेमध्ये बदल करण्यात येतोय आणि पुन्हा एकदा गोलंदाज निखिल सज्ज झालाय. निखिल एक कौशल्यवान गोलंदाज आहे. समोर देखील तेवढ्याच ताकदीचा फलंदाज. कॅच उडाली आणि आता मात्र थोडासा अडखळला क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर ती कॅच ड्रॉप थ्रो देखील केला गेलाय. त्याचा फायदा घेत मात्र एक धाव पूर्ण केली गेली आहे. जिथे धाव अस्तित्वात नव्हती, विकेट मिळू शकले असते, तिथे मात्र एक धाव प्राप्त होते बॅटिंग करणाऱ्या टीमला. या धावा खूप महत्त्वाच्या ठरतील. प्रत्येक धावेला भरपूर मोठी किंमत आहे क्रिकेटच्या मैदानावर, कारण एक एक धाव तुम्हाला इथे मॅच जिंकवून देऊ शकते. कारण एक बॉल, एक धाव, एक कॅच, एक ओव्हर देखील तुमच्या विजयाचं कारण बनू शकते. आणि त्याचमुळे प्रत्येक बॉल तुम्हाला योग्य टप्प्यावर टाकावं लागेल. फलंदाजी करत असताना प्रत्येक बॉलवर धावा घेणं गरजेचं ठरेल.
सिंधुदुर्ग प्रीमियर लीग आपण पाहतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व खेळाडू खेळत असताना यावेळेस हवेत खेळलाय, भरपूर उंच उडालाय. जज करतायत टिपलाय झेल. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला भेटते. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आउट फलंदाज अनिकेत, मागच्या मॅचचा हिरो, परंतु या मॅच मध्ये स्वस्तात माघारी परतलाय. भरपूर मोठ्या अपेक्षा होत्या या फलंदाजाकडून, परंतु अनिकेत आउट झालाय. नवीन फलंदाज नितेश राऊत पहिल्या मध्ये दाखल होतात. फलंदाजीसाठी स्ट्रायकिंग एंडला नितेश आता पाहायला मिळतील. कमबॅक केलंय गोलंदाज निखिल यांनी. हा सामना आपण पाहिला तर निश्चित रूपाने कधी फलंदाज कधी गोलंदाज असा राहिलाय. पहिल्या षटकामध्ये फलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालं, त्यानंतर गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं, परंतु चौथ्या षटकाच्या सुरुवातीस गौरेश यांनी चांगली फटकेबाजी केली, परंतु चौथ्या चेंडूवर इथे विकेट देखील प्राप्त केली गेली. तर नितेश स्ट्राईक एंडला सज्ज होत आहेत. फ्लोअर लेंथ यॉर्कर लाईनचा चेंडू योग्य टप्प्यावर चेंडू डिलिव्हर केला गेलाय. डॉट बॉल. एक चांगली गोलंदाजी या चेंडूवर निखिलच्या माध्यमातून होत असताना आपण पाहतोय. फ्रेंडशिप चेन 1 पनामा श्री स्वामी समर्थ वॉरियर्स पडेल हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न होता. अतिशय वेगाने चेंडू डिलिव्हर केला होता. टप्पा खाल्यानंतर उसी घेणारा चेंडू अगदी कानाच्या अजून जाणारा चेंडू पाहायला मिळाला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. षटक समाप्त होते. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 46 धावा 46. 6 गड्यांच्या मोबदल्यात 46 धावा या स्कोर कार्डवर पाहायला मिळते. तर चांगले गोलंदाजी शेवटच्या काही चेंडूंवर गोलंदाज निखिलच्या माध्यमातून झाले आणि त्यानंतर तो दबाव फलंदाजी करणाऱ्या संघावर. 5व्या षटकाचा खेळ आणि 5व्या षटकासाठी गोलंदाज सूरज राऊत पुन्हा इथं सज्ज होत आहेत, ज्याने देखील प्रभावित केलं होतं. चांगली गोलंदाजी केली होती. आता मात्र सूरजच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. हे षटक देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. स्ट्रायकिंग एंडला गौरेश सज्ज होईल. नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील फलंदाज नितेश. पहिला बॉल समोरच्या दिशेने पाठवलाय 6 धावांसाठी. षटकार. सूरज राऊत यांचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर एक कडकडीत प्रहार केलाय फलंदाज गौरेश कांबळे यांनी. एक चांगला फटका एक्झिक्यूट केला. 6 धावा इथे वसूल केल्या पहिल्याच बॉलला. आता चर्चा मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहतोय. खेळाडूंमध्ये चर्चा होणं खूप महत्त्वाचं आहे, परंतु अतिशय कमी वेळामध्ये चर्चा करायची आहे, कारण अजून भरपूर सारे सामने इथे. यावेळेस अतिशय वेगाने डिलिव्हर केलाय. भरपूर वेग, भन्नाट वेग. हीच आउट झालाय बॅटर. नितेश यांची विकेट आली आहे. चेंडू एस्ट्यानवर आदळला. त्रिफळाचीत फलंदाज नितेश यांना आता माघारी परतावं लागेल. नितेश यांची विकेट आली. एक भन्नाट वेगाने चेंडू डिलिव्हर केला होता, त्यानंतर चेंडू एस्ट्यानला लागला. तर बेल्स इथे जमिनीवर पडल्या आणि ते आउट फलंदाज नितेश यांची विकेट आली आहे. नक्कीच महत्त्वाचं असेल. आपण पाहायला गेलं तर कधी फलंदाज कधी गोलंदाज हे चढ उतार चालूच राहिले ते संपूर्ण मॅचमध्ये. आपण पाहिलं तर पहिल्या बॉलला षटकार आला होता षटकाच्या, परंतु त्यानंतर गोलंदाजाने सिंगल धाव दिली. त्यानंतर वाईट बॉल देखील पाहायला मिळाला. डॉट बॉल देखील आला. विकेट देखील पाहायला मिळतोय. साहिल नो बॅटर. साहिल मैदानाच्या आतमध्ये दाखल होते फलंदाजीसाठी. स्ट्रायकिंग एंडला असणारे साहिल सूरज राऊतचा सामना करेल. सूरज राऊतने प्रभावित केले.
विसोर पिच बॉल पॅटर्न बोलतात तितकासा चांगला संपर्क नाहीये. चेंडू जातोय टिकलर झोन कडे. एक धाव मिळेल. एकेरी धावेने धावसंख्येत होईल बदल. धावसंख्या 55 धावा. 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 55 धावा स्कोर कार्डवर. अजून एका षटकाचा खेळ बाकी. यावेळेस ओर पिच बॉल त्यावर केले आक्रमण. पाठवलंय चेंडूला वाईड स्लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. अतिशय वेगाने चेंडू टाकला होता आणि तो वेगवान चेंडू पाठवलाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. या ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता ती ताकदवर फटका खेळला गेला होता आणि ताकदवर फटका पाठवलाय सीमारेषा पलीकडे. एक मिनिट पंच. एक बॉल शिल्लक आहे षटकाचा. पारस नलावडे इथे उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. बघा पहिला चेंडू षटकार. त्यानंतर सिंगल धावली. त्यानंतर वाईड बॉल आला. विकेट सिंगल आणि त्यानंतर षटकार. पहिला बॉल षटकाराला. त्यानंतर सिंगल धावली. त्यावर आक्रमण केलं गेलंय. आपण पाहायला गेलं तर मागील 3 षटकं पाहिली तर पहिल्या बॉलला षटकार मारला गेलाय. चांगली सुरुवात शेवटच्या षटकाची. साहिलच्या बॅटमधून पहिलाच षटकार या षटकातील पहिल्या बॉलला आलाय. साहिलने याआधी देखील ती कमाल केली आहे. पुढचा बॉल तर गोलंदाज थोडासा दबावामध्ये असणार आहे. यावेळी साडेवा बॅटने खेळलाय. पाकड स्क्वेअरला चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. आता मात्र 1 बाउन्स. 4 धावांसाठी चौकार. षटकारानंतर हा चौकार आलाय. शेवटच्या षटकामध्ये एक जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. षटकार त्यानंतर चौकार. गोलंदाजावर दबाव असणार आहे. सन्माननीय श्री दिनेश गावकर मित्रमंडळ आयोजित ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. या क्रिकेट स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. पहिल्या दिवसातील हे सामने आपण पाहतोय. एक दर्जेदार दैदिप्यमान डोळे दिपवणारा आयोजन. कॉन्क्रीटच्या विकेटवर क्रिकेट स्पर्धा खेळली जाते. सपाट आउटफील्ड. ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सिक्सर सुप्रीमोच्या बॉलने ही स्पर्धा खेळली जाते. MH स्पोर्ट्सच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा थेट प्रक्षेपित दाखवली जाते. भरपूर वैशिष्ट्य या स्पर्धेचे राहिले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक तारे सितारे या स्पर्धेमध्ये आज खेळत असताना आपण पाहतोय. टेनिस क्रिकेट या विश्वातील एक चांगले खेळाडू आपण पाहतोय. यावेळी पिच बॉल हेलिकॉप्टर उडवलाय समोरच्या दिशेने. लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. शेवटच्या षटकामध्ये जशा प्रकारची फलंदाजी आवश्यक होती तशा प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साहिलच्या बॅटमधून होत असताना आपण पाहतोय. पहिला बॉल षटकार. त्यानंतर चौकार. पुन्हा एकदा षटकार. 3 बॉलमध्ये तब्बल 16 धावा इथे वसूल केल्या गेल्या आहेत. कितेश हा गोलंदाज आता दबावामध्ये सापडलाय. संकटात सापडलाय. परंतु या संकटातून बाहेर यायचं असेल तर डॉट बॉल आणि विकेट खूप महत्वाचे असतील. खास करून डॉट बॉल खूप महत्वाचे ठरतील या क्षणी. पुन्हा एकदा खेळाय फटका ऑन साइडला. मिड विकेट चेंडूचा प्रवास. कॅप्टन वैभव स्क्रीनवर पाहायला मिळत आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. त्याचा फायदा नाही होता इथे. नॉन स्ट्राईक एंडला रन आउटच्या स्वरूपात गौरेश आउट झालाय. या चेंडूवर एक धाव मिळेल परंतु गौरेश आउट होण्याआधी तब्बल 19 धावांची खेळी गौरेशच्या बॅटमधून पाहायला मिळाली आहे. परंतु साहिल दुसऱ्या बाजूने पाहिलं तर आतापर्यंत
25 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळत असताना 7 चेंडू आणि 25 धावा. एक वादळी खेळी झंझावत खेळी खूप महत्वाची ठरणार आहे. 19 धावांची खेळी करत गौरेश बाद झालाय. गौरेशने देखील चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये. डगआउटच्या दिशेने गौरेश येत असताना पाहतोय. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये नवीन रोहन मैदानाच्या आतमध्ये रोहन दाखल झालाय. रोहन नो स्ट्राईक एंडला असेल. स्ट्राईक एंडला असेल साहिल गेतेश यांचा पुढचा बॉल. पहिले 4 चेंडूंचा विचार केला तर बस 17 धावा इथे खर्च केल्या गेल्यात. पुन्हा एकदा वेगवान तेज तरार भन्नाट वेगाने चेंडू टाकला गेला. टप्पा खाल्यानंतर थेट विकेट किपरचा वेध घेतोय. थर्ड बॉल. साडेवा बॅटने खेळ्या फटका. मिड विकेटला चेंडूचा प्रवास होतोय. क्षेत्ररक्षक आहे थोडासा फंबल झालाय. 2 धावा इथे कंप्लीट केले गेले आहेत. एकेरीच रूपांतर दुहेरी 2 धावा कंप्लीट होतात. षटक समाप्त होते. 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 6 षटकांमध्ये धावसंख्या 81 धावा इथे केल्या गेल्यात आणि 82 धावांचं लक्ष इथे विजयासाठी ठेवलं गेलंय. श्री स्वामी समर्थ वॉरियर्स पडेल या क्रिकेट संघासमोर 82 धावांचं लक्ष. नेक्स्ट इनिंग मध्ये काय घडतंय काय बिघडतंय सांगण्यासाठी मायक्रोफोनवर आवाजात बदल होतोय. आवाज असणार आहे एक प्रसिद्ध समालोचक जयेश पोटपुळे यांचा आवाज आपण नेक्स्ट इनिंग साठी ऐकणार आहोत. साईनाथ जी काळे सर आपण कुठे असाल तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं. साईनाथ जी काळे सर आजच्या दिवसातील तिसरी महत्वाची मॅच आपण पाहतोय ती म्हणजेच श्री स्वामी समर्थ वॉरियर्स फडेलचा संघ त्यांच्या विरोधात फ्रेंडशिप चेंदवत संघ. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील गोपाळ बाटा सर तर दुसऱ्या बाजूला वैभव परब ही
या दोन यशस्वी कर्णधारांमध्ये लागलेली ही लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात आला आणि पहिल्या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर फ्रेंडशिप चेंदवत संघाने एक चांगलं टोटल उभारल्या. 81 धावांचं टोटल. मागच्या मॅच मध्ये त्यांनी 101 धावा बनवल्या होत्या. या मॅच मध्ये 81 धावा म्हणजे सातत्यपूर्ण कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिली आहे. आणि आता मात्र याच मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या इनिंग मध्ये 81 धावा बनवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होणारी जोडी पाहायला मिळते. ते म्हणजेच सचिन आणि विकास ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. आणि साईनाजी काळेसर यांचं देखील आगमन झालंय आणि त्यांचं दिनेश गावकर मित्र परिवाराच्या माध्यमातून इथे सहर्ष स्वागत आहे. सर आपण देखील या स्पर्धेसाठी हजेरी लावली त्याबद्दल खरंच मनपूर्वक आभार. स्ट्राइक वरती सूरज राऊत तर नॉन स्ट्राइक एंड वरती विकास जबडे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला मालवणचा खेळाडू तर दुसऱ्या बाजूला पराडचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. 82 धावांचं उद्दिष्टांचा पाठलाग येते दुसऱ्या इनिंग मध्ये करायचं आहे. 81 बनवलं गेलं, चांगलं टोटल उभारलं गेलं आणि या धावसंख्येचा पाठलाग यशस्वी होईल का? मी म्हणेन यशस्वी होऊ शकतो. फक्त स्वतःच्या कर्तृत्वावरती तो विश्वास हवा आणि तो विश्वास तुम्हाला यशाच्या शिखरावरती पोहोचवणार आहे. आणि यासाठी इथे मात्र ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खुद को इतना मजबूत बना ले कि हर मुश्किल का हल निकल ले. रुकना नहीं किसी भी हाल में, बस अपनी तकदीर बदल ले. तकदीर बदलायचे आणि मॅच देखील बदलायचे आहे आणि त्यासाठी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विकास आणि सूरज. विकासला इथे संघाचा विकास साधायचा आणि सूरजला चमकायचं देखील आहे. पहिला चेंडू इथे एक्स्ट्रा धावेसाठी टाकलं जातोय. पहिलं षटक घेऊन आलाय. ओहो दुसरा चेंडू काय घडलाय? यस फिंगर्स अप म्हणजे काय? उलटे आउट. फलंदाज बॅक टू द पेव्हलियन जावं लागतंय. पहिला चेंडू एक्स्ट्रा धावेसाठी परंतु दुसरा सटीक लाईन अँड लेंथ वरती टाकला आणि तिथेच फलंदाजाला फसवलं गेलंय. 81 धावांचा पाठलाग आपल्याला करायचंय. सुरुवात चांगलं होणं गरजेचं होतं परंतु इथे सुरुवातीलाच पडझड झाली आहे. यशस्वी षटकाची गाथा इथे मात्र लिहिली जाते. गौरेश कांबळीच्या माध्यमातून मॅन फ्रॉम रेडीचा हा गोलंदाज पहिलं षटक हाताळतोय. चांगली गोलंदाजी देखील करतोय. पहिल्या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा बहाल केल्या परंतु त्यानंतर काणी पट्टीवरती आणली. चांगली गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. बॅटिंग साठी आता मात्र अतुल हे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. अतुल देखील एक जबरदस्त खेळाडू आहेत. या चेंडूवरती इथे हुक करण्याचा प्रयत्न केला. धावा किती मिळतील हे देखील पाहायचं आहे. या चेंडूवरती सिंगल धाव मिळेल कारण का डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. 81 धावांचा आपल्याला स्वरूप पाठलाग करायचा आहे. त्या संख्येला इथे केंद्रस्थानी ठेवून या मॅच मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. निश्चितच मित्रांनो इथे आपल्या डाव्या आणि उजव्या साईडला दोन्ही बाजूला खाण्याचे स्टॉल आहेत. एका साईडला वडापावचा स्टॉल आहे तर दुसऱ्या बाजूला आपल्याला दिनेश गावकर यांचे चिरंजीव यांचा देखील जर पाहायला गेलं तर उसळ आणि त्याचबरोबर कालवांचा स्टॉल देखील आहे. ओहो हा चेंडू एक्स्ट्रा धावींसाठी जातोय. दोन्ही हात समांतर म्हणजेच काय धाव मात्र अवांतर धावाने धावसंख्या इथे
वाढताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 3 धावा या धावफलकावर. ओहो, या चेंडूवरती सुरेख चेंडू हाताला गेला. स्क्वेअर क्रीजर मध्ये फटका, त्यानंतर डीपला प्रोटेक्शन नाही आहे आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार, 4 धावा. चार धावेसाठी हा फटका खेचला गेला. 4 धावेने धावसंख्येचं टोटल वाढते. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 7 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती एक्स्ट्रा धावेने धावसंख्या धावफलकावरती लागली. सॉरी, माफ करा, 8 धावा झाले. इथे जर पाहायला गेलं तर मिड विकेटच्या डोक्यावरून फटका सजवला गेलाय. भाग्याची साथ ही क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला लाभली आहे आणि म्हणून हा चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जाऊ शकला नाहीये. थोडासा नैसर्गिक अडथळा पाहायला मिळाला. आउटफील्ड थोडीशी तेज नाहीये आणि म्हणूनच हा चेंडू रोखला गेलाय. धावसंख्या आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती लागली आहे. चांगली मॅच होणार या शंका नाही, कारण का दोन्ही संघ विजयाने सुरुवात करताना पाहायला मिळालेत. हा चेंडू निश्चितच एक्स्ट्रा धावेसाठी असेल या शंका नाहीये. एक्स्ट्रा धावा इथे मात्र बहाल केल्या जात आहेत. वाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव असेल. आणि पंचांनी आपलं डिसिजन चेंज केलंय. इथे एक्स्ट्रा धावा मिळतील जरूर, परंतु नो चेंडू असणार आहे. नो चेंडू म्हणजे पुढचा चेंडू हा फ्रीटचा असेल. पुढचा चेंडू हा फ्रीटचा आहे. धावसंख्या वाढताना आपल्याला जरूर पाहायला मिळते 10 धावा फलकावरती. ओहो, वेगाने टाकलाय. वेगाने बीट करण्याचा प्रयत्न. थोडस जर पाहायला गेलं तर शॉर्ट पिच संधीचा वापर इथे चांगल्या प्रकारे केलाय. हुक करण्याचा प्रयत्न होता. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. पहिलं षटक टेप बॉलचा वापर केला गेला आणि पहिल्यांदाच इथे आपण पाहतोय सिंधुदुर्गच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पहिल्यांदाच ISPL चा टेप बॉल वापरला गेला. ही पहिली स्पर्धा आहे आणि ती स्पर्धा कोणाच्या माध्यमातून पाहायला मिळते तर सर दिनेश गावकर यांच्या माध्यमातून. ओ, हा चेंडू निश्चितच पुन्हा एकदा टाकावं लागेल का हे पाहायचं आहे. पंचांचा इशारा आमच्या दिशेने लगेचच आलाय. एक्स्ट्रा धावा सातत्याने बहाल केले जात आहेत. या षटकामध्ये मी म्हणेन चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केल्यानंतर चांगला रिझल्ट मिळाला, परंतु जेव्हा जेव्हा एक्स्ट्रा प्रयत्न केलेत गोलंदाजाने तेव्हा एक्स्ट्रा बहाल केलेत धावा. हो, हा चेंडू देखील त्याच्याच प्रकारे पहिल्यांदाच आता येतात. हा जर पाहायला गेलं तर टेप बॉलचा हा चेंडू आणि त्याचमुळे कुठेतरी थोडस प्रेशर एक गोलंदाजावरती पाहायला मिळते. ते अनुभव नाही आहे, परंतु जसजशा या टेप बॉलच्या मॅचेस होत जातील तसं सिंधुदुर्गमध्ये देखील टॅलेंट तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. हो, पुन्हा एकदा वेगाने बीट करण्याचा प्रयत्न. इथे शॉर्ट पिच पद्धतीच्या चेंडूचा वापर सातत्याने होत असताना पाहायला मिळालाय. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाने अशा प्रकारे गोलंदाजी कित्येक वेळेला केली आणि त्याच फॉर्मॅटनुसार इथे गोलंदाजी केली जाते. शॉर्ट पिच पद्धतीचा वापर इथे चांगल्या प्रकारे केला. शेवटचा चेंडू घातकतेने टाकला. षटकाची सांगता केली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ही 13 धावा या धावफलकावरती लागल्यात. 81 धावा बनवल्यात आणि या 81 धावांचा पाठलाग करताना 13 बनवल्या गेल्यात. म्हणजे अजून जिंकण्यासाठी 30 चेंडू आहेत आणि 30 चेंडूमध्ये आवश्यकता कितीची आहे हे देखील पाहावं लागेल. 30 चेंडू 69 धावा फलकावरती. 30 चेंडू 69 धावा अजून देखील बनवायचे आहेत. म्हणजे टार्गेट हे दुप्पट वेगाने आपल्याला अचीव करावं लागेल. गणेशाचा हा पहिला चेंडू एक्स्ट्रा धावांसाठी ते बहाल केला जातोय. मागच्या षटकामध्ये देखील एक्स्ट्रा धावा कुठेतरी एक रणनीती आहे. उजव्याच्या बाहेर ठेवायचं फलंदाजांना आणि त्यांना स्ट्रॉंग झोन मध्ये जाऊ द्यायचं नाहीये आणि तेच प्रयत्न त्यामध्ये एक्स्ट्रा धावा बहाल केले जात आहेत. हो, चांगला चेंडू हाताला गेलाय. सुरेख चेंडू हाताला जातोय. आता मात्र गुडलेस फॉर्सवरचा हा चेंडू थोडस वेगाने टाकलाय आणि तिथेच बीट झाले फलंदाज. थोडीशी उंची देखील कमी होती या चेंडूवरती आणि म्हणूनच फसताना पाहायला मिळाले. धावसंख्या वाढते.
मी म्हणेन सिंगल डबल धावा देखील येणं गरजेचं आहे, कारण का मगाच्या मॅच मध्ये आपण पाहिलंय सिंगल डबल धावा आल्या नव्हत्या. ओहो, फुलर लेनचा चांगल्या प्रकारे वापर केलाय, सुरेख चेंडू हाताळलाय, खोदून काढलाय, एकेरी धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्याचा होईल का प्रयत्न? नाही झालाय. दुसऱ्याचा प्रयत्न इथे मात्र नाही झालाय. धावसंख्या रोखली जाते. एक धावने धावसंख्या पुश जरूर होईल. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 15 धावा फलकावरती लागले जात आहेत. 81चा पाठलाग करायचे, 15 तर बनवले गेले आहेत. स्वतःच्या खांद्यावरती प्रत्येकाला जबाबदारी उचलायची, ते प्रयत्न जरूर केले जात आहेत. ओहो, धीम्या गतीने टाकलाय, फुलर लेनचा होता हा चेंडू, परंतु धीम्या गतीने जरूर टाकला गेलाय. कार्पेटचा साह्याने फटका केलाय, एकेरी धाव. दुसऱ्याचा प्रयत्न, इथे आपण चूक केली आहे. थोडस चौकन्न राहणं देखील गरजेचं आहे. थोडस जर पाहायला गेलं तर स्लिप झाले आणि तिथून पुन्हा एकदा या क्षेत्ररक्षकांनी पिकअप घेतलं आणि निश्चितच फेकी करतील. तोपर्यंत 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये. अशा धावसंख्या वाढवायला देखील लागतील. चातुर्य दाखवतात इथे मात्र फलंदाज देखील. चेंज ऑफ पेस, परिवर्तन, फ्लिकचा शॉट, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक आलेत. जर इथे मिस अंडरस्टँडिंग पाहायला मिळालं असतं तर निश्चितच फलंदाजाला एक संधी मिळाली असती, परंतु कॉलिंग चांगलं आहे आणि म्हणूनच ही विकेट ही सांघिक खेळाच्या जोरावरती आले. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. मैदानाच्या आतमध्ये असा खेळाडू, तो सांगतोय सध्याच्या घडीला, अकेलेपण कमजोरी नाही बल्कि ताकद है मेरी. मैदानाच्या आतमध्ये वन मॅन आर्मी प्रमाणे लढणारा संघाचा शिलेदार वैभव परब, मॅन फ्रॉम कट्टा, कट्टाला बिलॉंग करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल त्याच्या माध्यमातून हे देखील पाहायचं आहे. संघ अडचणीत आहे. 17 या धावसंख्येवरती 2 गडी गमावलेत. पुन्हा एकदा इथे मात्र फटका फसलाय, चेंडू हवेत. एस्टनच्या मागे कोण आहे? चतुर चित्ता म्हणून ज्याची ओळख आहे या सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, तेच गोपाळ बाटा इथे एस्टनच्या मागे राहू ही सगळी सूत्र हलवत आहेत आणि धावसंख्या वाढताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 18 धावा 18 बनवलेत. उलटे बनवायचे आहेत, 81 बनवायचे आहेत आपल्याला. 18 तर बनवले गेलेत. इथे उलटी गिनती चालू झाली. पाहायचंय ही मॅच कोण जिंकणार. फुलर लेनचा चेंडू होता, पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे फटका. थोडासा जर पाहायला गेलं तर हा चेंडू लोअर फुलटॉस देखील होता. चांगल्या प्रकारे खेळून काढला, फ्लिक केला, बनगड्याचा वापर चांगल्या प्रकारे केला आणि त्यानंतर एक धाव तर निश्चित केले. म्हणजे 2 षटकांचा केस संपुष्टात आल्यानंतर 19 धावा फलकावरती लागले जात आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये 19 आलेत. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये आवश्यकता 63 ची देखील आहे. 24 चेंडू 63 धावा. काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय याचं संपूर्ण माहिती MS स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळेल. तोपर्यंत आपण जातोय एका डीजेच्या सुमधुर संगीताकडे. O2 DC. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती कवरेश कांबळी, पान फ्रॉम रेडी. जबरदस्त गोलंदाज आहेत. कमी कालावधीमध्ये चर्चेमध्ये असणारा खेळाडू. हा चेंडू इथे अनियंत्रित मारा. पहिला चेंडू थोडासा एक्सप्रेस डिलिव्हरी, त्यामध्ये एक्स्ट्रा धावा. नो प्लस 1, एकूण 2 धावा संघाच्या खात्यामध्ये. थोडस शोल्डरचा वापर अतिरिक्त केला, डिलिव्हर करता आला नाही. हा चेंडू एक्स्ट्रा धावेसाठी हा चेंडू बहाल केला जातोय. धावसंख्या वाढतीये. धावसंख्या आतापर्यंत 21, 21 या आकड्यावरती धावसंख्या. फ्रीटचा चेंडू असेल, पुढचा चेंडू फ्रीटचा आहे. धीम्या गतीने टाकलाय, चेंज ऑफ पेस, बोटर रोल केली, त्यानंतर एक्स्ट्रा धावेंचा पुन्हा एकदा इशारा, म्हणजेच फ्रीट कंटिन्यू असेल. जी फ्रीट मगाच्या चेंडूवरती होती ती फ्रीट कंटिन्यू आहे, कारण का हा चेंडू एक्स्ट्रा धावेसाठी हाताला गेलाय. धावसंख्या वाढतीये.
धावसंख्या आतापर्यंत 22 या आकड्यावरती धावसंख्या. चेंज ऑफ पेस परिवर्तन. आज चेंडू टाकणं गरजेचं होतं. फ्रीटचा चेंडू होता आणि म्हणूनच या चेंडूवरती मनसुक्त बॅटिंग करण्याचा प्रयत्न. त्यामध्ये बॅटची हलकीशी कडा यष्टिरक्षकाच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. यष्टिरक्षकाने कोणती चूक केली नाहीये, परंतु इथे एक धाव ही संघाच्या खात्यामध्ये ऍड देखील केली जाईल, कारण का फेकी थोडीशी खराब झाली. धावसंख्या आतापर्यंत 23. चेंज ऑफ पेस परिवर्तन. फटका हा पिकअप स्ट्रोक. वा जबरदस्त. मगाशी आपण ब्रेक नंतर गाणं ऐकलं होतं ले बेटा आणि त्यानंतर बेटा म्हणाला षटकार घ्या. जबरदस्त फटका घेतलाय. जबरदस्त. सध्याच्या घडीला क्रिसचं गाणं हे व्हायरल होत असताना पाहायला मिळतंय आणि त्यामधला तो डायलॉग ले बेटा आणि इथे जबरदस्त फटका सजवला देखील गेलाय. 6 धावेने धावसंख्या वाढतीये. धावसंख्येचं टोटल आपण स्क्रीनवरती पाहतोय तब्बल 29 धावा फलकावरती. या षटकामध्ये पुन्हा एकदा गौरीश तीच चूक करतायत. एक्स्ट्रा धावा कुठेतरी त्यांचा प्रयत्न हा फलंदाजाला बाद करण्याचा आहे. मी म्हणेन इथे चेंडू डॉट टाकले तर यशस्वी नक्की होणार आहेत गोलंदाज, परंतु प्रयत्न हे फलंदाज देखील अप्रतिम पाहायला मिळतात. फुल टॉस आहे. लॉस होईल का? परंतु कोणाचा? ओहो, टाळ्यांचा गजर झालाच पाहिजे. काय झेल टिपलाय पहा. नियंत्रित झेल इथे मात्र पाहायला मिळालाय. अनियंत्रित फटका आणि त्यामध्ये नियंत्रित झेल हा जबरदस्त पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षकाचं नाव समजलं तर आम्हाला बरं होईल. गणेशने हा झेल टिपलाय. विघ्नहर्ता नेहमीच भक्तांसाठी धावून येतो आणि सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर चेंदवन संघासाठी विघ्नहर्त्याची भूमिका गणेशने बजावली आहे. झेल चांगला टिपलाय त्याने देखील. जबरदस्त झेल. बॅटिंगसाठी जतीन कांबळे मॅन फ्रॉम कट्टा. एक जबरदस्त खेळाडू. हिटर फलंदाज म्हणून ओळख त्याची देखील आहे. कट्ट्याचा हार्दिक पांड्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. नॉन स्ट्राईक इन वरती ते देखील पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक वरती कोण आहे? संघाचा शिलेदार. मैदानाच्या आतमध्ये वैभव परब. संघाचं हे वैभव देखील त्याला वाढवायचं आहे. चांगल्या प्रकारे चेंडू. हो खुलोर टप्प्याचा होता हा चेंडू. इथे फ्लिकचा फटका खेळायचा होता परंतु खेळता आला नाहीये. चांगल्या प्रकारे चेंडू टाकला जातोय. सुरेख चेंडू आताले जात आहेत. आता नियंत्रित मारा पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती असणारा गौरेश, कारण का आधी थोडस एक्स्ट्रा धावा खर्च केल्या होत्या. फुलटॉस आहे. फटका फसलाय. चेंडू हवेत. कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने कोणती चूक केली नाहीये आणि तिथे विकेट आली आहे. वैभव परब बॅक टू द पेव्हलियन जावं लागतंय. यकीन अगर दूसरों पे करोगे तो कमजोर बन जाओगे और खुद पर करोगे तो ताकतवर बन जाओगे. आणि मैदानाच्या आतमध्ये जो स्वतःवरती विश्वास ठेवतो असा एक जबरदस्त बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. ऑडिटर फलंदाज तो देखील आहे. अरमान मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. स्वतःच्या खांद्यांवरती त्याला देखील विश्वास आहे. ही मॅच जिंकण्याची त्याच्यामध्ये देखील ताकद आहे आणि ती ताकद दाखवण्याचा प्रयत्न परंतु सध्याच्या घडीला गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत असताना पाहायला मिळतंय. ओहो, पहिला चेंडू चांगल्या प्रकारे हाताळला आणि पहिल्या चेंडू वरती इथे जावं लागतंय फलंदाजाला. या कट्ट्याचा हार्दिक पांड्या माघारी परतलाय. जतीन कांबळे बॅक टू द पेव्हलियन.
30 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात दयनीय अवस्था इथे मात्र पाहायला मिळतेय. निश्चितच या दयनीय अवस्थेतून बाहेर कोण काढणार यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होणारा खेळाडू निखिल परकार दाखल झालाय. न पूछो कि मेरी मंजिल कहाँ है, अभी तो सफर का इरादा किया है, न हारूंगा हौसला उम्र भर, यह मैंने खुद से वादा किया है. आणि जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो निश्चितच या टेनिस क्रिकेट विश्वावरती राज करणारा खेळाडू आहे. बॅटिंग साठी निखिल परकर आपण त्यांना देखील पाहतोय. जबरदस्त खेळाडू ते देखील आहेत. याआधी मॅच जिंकवलेत त्याने. हो, परंतु इथे जर पाहायला गेलं तर संघर्ष सोपा नाही आहे. संघर्ष मोठाच करावा लागणार आहे, कारण का अपोजिट संघाकडे देखील मास्टर माइंड खेळाडू आहेत. गोपाळ बाटासारखे मास्टर माइंड खेळाडू, त्यांच्या माध्यमातून एक तगडी फौज तयार केली. युवा खेळाडूने ते संधी दिली आणि युवा खेळाडूने पुन्हा एकदा जबरदस्त केला. हो, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न होता. डीपला प्रोटेक्शन येते तोपर्यंत एकेरी धाव कंप्लीट होते. सिंगल डबल धावा एकाचा इथे आधार घेतला जातोय. एक धावेचा आधार घेतला जातोय. ही मोठी धावसंख्या उभारण्यासाठी एक धावेचा आधार जरूर घ्यावा लागेल. सुरुवातीला एक सिंगल डबल धावा येणं गरजेचं होतं. त्यानंतर मोठे फटक्यांची आवश्यकता होती. इथे थोडंसं वेगळं चित्र पाहायला मिळतं. चेंज ऑफ पेस, परिवर्तन, पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन मध्ये फटका, डीपला प्रोटेक्शन, एकेरी धाव तोपर्यंत संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या एकानेच वाढणार आहे. धावसंख्या आतापर्यंत 31 धावा फटकावरती. सॉरी 32 धावा फटकावरती लागले जात आहेत. अरमान आणि निखिल परकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अजून देखील आहे. ताकदवर खेळाडू आहेत. हो, या चेंडूवरती समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड फटका 6 धाव्यांचा लाजवाब षटकार. 6 धावा. और 30 धावा फटकावरती लागले जात आहेत. आणि कोणीतरी म्हटलं देखील आहे, ऊंचाई पर पहुंचने की ताकत उन्हीं में होती है जो दुनिया बदलने की कोशिश करते हैं. दुनियेला बदलायचं नाही आहे, सध्याच्या घडीला या मॅचचा रिझल्ट बदलायचा आहे. आणि त्यासाठी हा उंच फटका हा सजवण्याचा प्रयत्न मानस इथे सध्याच्या घडीला निखिल परकार 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 5 षटकार यांच्या देखील बॅटमधून आले आहेत. ओहो, पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड फटका चांगल्या प्रकारे केलाय. व्ही झोन मध्ये फटका केलाय. चांगला फटका, क्षेत्ररक्षण दमदार, एकेरी धाव दुहेरी मध्ये कन्वर्ट झाली. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. इथे निखिल परकर देखील सांगतायत आपल्यालाच इथे ही भागीदारी बनवावी लागेल. सुरुवातीला अपयश आले जरूर, परंतु त्या अपयशामधलं यश आपल्याला शोधायचं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचल्या आतापर्यंत 40 धावा 40 धावा दफलकावरती, माफ करा 40 धावा या दफलकावरती लागले जात आहेत. 40 धावा या दफलकावरती लागले जातात. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय आणि या 4 षटकामध्ये 40 धावा म्हणजे 10च्या सरासरीने आपण धावफलक अलता ठेवला जातोय. येणारी 12 चेंडू आहेत, आवश्यकता 42 आहे, म्हणजे सरासरी दुप्पट वेगाने आपल्याला वाढवायचे आहे. प्रति षटकामध्ये 21च्या सरासरीने धावा बनवायचे आहेत, म्हणजे 3 मोठे फटके हे 6 चेंडूमध्ये खेळावे लागतील. परंतु गोलंदाजीमध्ये परिवर्तन पुन्हा एकदा पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती या स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं तर पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त खेळ ज्याच्या माध्यमातून राहिला, दुसऱ्या मॅच मध्ये ज्याच्या माध्यमातून एक चांगला खेळ राहिला होता अनिकेत वांगणकर. ओहो, जबरदस्त चेंडू टाकला जातोय. थोडस बॉलिंग ऍक्शनचं जर विश्लेषण केलं तर थोडीशी साइड बॉलिंग ऍक्शन आणि चेंडू खाली उतरताना पाहायला मिळतोय आणि म्हणूनच दिक्कत पैदा करत असताना पाहायला मिळते. आणि अशी बॉलिंग ऍक्शन म्हणजेच वाईड यॉर्करचा प्रयत्न जास्त प्रकारे केला जाईल यात शंका नाहीये. ओहो, पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. फटका तर चांगला केलाय. क्षेत्ररक्षण त्याहून दमदार, जबरदस्त छोटा पॅकेट बडा धमाका. क्षेत्ररक्षण जबरदस्त केलंय. चांगले क्षेत्ररक्षण झालंय. संघ सहकार्याने टाळ्यांचा गजर देखील केला. टाळ्यांचा गजर म्हणजे पाठीवरती दिलेली शाबासकीची ताप. आणि सध्याच्या घडीला चांगली कामगिरी केली, शाबासकीची ताप मिळवली आणि संघ सहकार्यांचा विश्वास जिंकून घेतला. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचल्यात 41 धावा. ओहो, इथे जर पाहायला गेलं तर बॅक ऑफ द हँडने पहा हा चेंडू बॅक ऑफ द हँडने टाकलाय. हे व्हेरिएशन पाहायला मिळते. अनिकेत वांगणकरच्या माध्यमातून व्हेरिएशन केलं जाते. जबरदस्त गोलंदाज आहेत. कोणत्या क्षणी कोणता चेंडू टाकायचा, कशा प्रकारे कोणत्या फलंदाजाला फसवायचं, कधी गती वाढवायची, हे सगळ्याच इथे उत्तम नॉलेज आहे या खेळाडूला.
पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर बॅक ऑफ द हँडचा वापर करायचा होता, चांगल्या प्रकारे हाताळलाय. इथे जर पाहायला गेलं निश्चितच डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू पाहायला मिळतोय. एकेरी धावाने धावसंख्या वाढतीये, धावसंख्या 42 या आकड्यावरती विराजमान झाली. ओहो, या चेंडूवरती आता मात्र बॉल पर्यंत पोहोचले, फोर्स दाखवला आणि चेंडूला पाठवलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी अप्रतिम फटका. या 6 धावेने धावसंख्येचं टोटल वाढताना पाहायला मिळते. धावसंख्या 48 वरती 7 मध्ये 34 ची आवश्यकता आहे. पहा, सिंगल डबल धावांचं महत्व आता कळालं असेल. या चेंडूवरती वेगवान चेंडू टाकला जातोय. फटका चांगला केलाय, कार्पेटच्या साईने केलाय. एकेरी धाव तर कंप्लीट झाली आहे. धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. धावसंख्या ही 5 षटकाच्या समाप्तीनंतर 49 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 49 झाल्यात म्हणजे येणारे 6 चेंडू आवश्यकता 33 ची देखील आहे. 6 चेंडू 33 धावा. मॅच अजून संपले नाहीये. जिंकण्यासाठी 5 षटकारांची आवश्यकता आहे. निनाद सातोस्कर, मॅन फ्रॉम आजगाव एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती जबरदस्त गोलंदाज आहे. या सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर या देखील नावाची चर्चा पाहायला मिळते. ओहो, चेंज ऑफ पेस, परिवर्तन, फटका फसलाय, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक थोडीशी दूर राहिलेत आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये वळण घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हटलं होतं स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये हा फटका केला जाईल, ताकद नव्हती. बॅटची हलकीशी कडा आणि त्यानंतर चेंडू हवेमध्ये पाहायला मिळाला. टर्न घेतला चेंडूने आणि निश्चितच यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू एकेरी धावेसाठी स्ट्राईक वरती पुन्हा एकदा बिग बॅटल पाहायला मिळेल. निखिल परकार त्यांच्या विरोधात निनाद सातोस्कर. ओहो, आजगाव एक्सप्रेस जबरदस्त गोलंदाजी, टप्पा चांगला आहे, उंची देखील आहे या टप्प्यावरती, म्हणून धावा इथे रोखल्या जात आहेत. सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर दवा आणि दुवा दोघांची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. पहिली मॅच चांगल्या प्रकारे जिंकली, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये एक कडवं आव्हान पेश जरूर केले इथे. ओहो, पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडूचा वापर केला जातोय. सातत्याने शॉर्ट पिच पद्धतीच्या चेंडूचा वापर हा केला गेला. फ्रेंडशिप चिंतवन संघाची रणनीतीच हीच राहिली आहे. सातत्याने शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू इथे हाताळायचा आहे, वेगवान टाकायचा आहे, फलंदाजांना अडचणीत आणायचा आहे आणि बॉडीवरती टाकले जात आहेत. महत्वाचं काय तर बॉडीवरती टाकले जात आहेत, म्हणजेच इथे फलंदाजी जी ताकद आहे ती खुंटवण्याचा प्रयत्न हा गोलंदाजाचा सातत्याने राहिलाय आणि म्हणूनच यशस्वी राहिले आहेत. 81 धावा फलंदाजांनी जबाबदारी स्वीकारली, चांगली बॅटिंग त्यांनी केली, एक चांगलं टोटल उभारलं. चला यानंतरच्या मॅच साठी यायचं आहे. यानंतरची मॅच होईल कॅडबरी क्लब मसुरे संघ आणि कोकण पॅकर्स दोन्ही संघांना एक शेवटची संधी असणार आहे, कारण का पहिल्या मॅच मध्ये हे दोन्ही संघ हे पराभूत देखील झाले. यानंतर कोकण पॅकर्स आणि कॅडबरी क्लब मसुरे दोन्ही संघाचे कर्णधार यायचा. दर्पण आचरेकर आणि बाबू भांडे आपण दोन्ही कर्णधारांनी यायचा. यानंतरची आपली मॅच आहे. चला ओहो, थोडस जर पाहायला गेलं तर खेचून मारण्याचा प्रयत्न होता आणि तिथे अपयश आलं आणि याच बरोबरीने आज सामना तब्बल 28 धावांनी जिंकलाय, ते म्हणजे फ्रेंडशिप चिंतवन संघाने. आणि यानंतरच्या मॅच टॉस चंद्रकांतजी वाडेकर सर यांच्या शुभ हस्ते घेतला जाईल आणि टॉस कप बॉस मध्ये